मित्रांनो, ज्या प्रकारे अशोक खरात ह्या जो काय भोंदूबाबा आहे ह्याने जो काय आपल्या महाराष्ट्र राज्यातील किंवा इतर राज्यातील ज्या काही महिलांवर वेगवेगळ्या प्रकारे अत्याचार केला आहे आणि ही जे काही पूर्ण त्याचं काय भांडफोड आहे ते एका अत्याचार झालेल्या एका महिलेने समोर आणलं आहे. ह्याच्या आधी सुद्धा एका पुढारी जे काय दैनिक आहे ह्याने सुद्धा प्रयत्न केला होता एका पत्रकाराने, पण त्याच्यावर सुद्धा त्याला धमकी देऊन किंवा त्याच्यावर दबाव टाकून हे प्रकरण त्याला उघडं करू दिलं नाही. पण शेवटी जी काय ते म्हणतात ना, शेवटी सत्य आणि सूर्य हा कधीच लपून राहत नाही. त्याच्यामुळे सध्या ही जे काय भोंदूबाबा आहे ह्याचे सगळं कांड किंवा जे काही ह्याने जे काय प्रकरण केलं ते सगळं समोर आलंय. आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा म्हणजे जर हात असेल तर हे जे काही राजकीय नेते आहेत हे त्यांचा हात आहे. कारण ह्या व्यक्तीने जे काही भविष्यवाणी करण्याच्या म्हणजे नावाखाली किंवा स्वतःला एक तो स्वयंघोषित त्याने एक हे केलं होतं, भविष्य सांगणारा किंवा हाताच्या रेषा बघून हात बघून भविष्य तुमचं सांगणारा हे स्वतःलाच समजत होता. पण शेवटी त्याला पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्यात. पण सर्वात दुर्दैवी बाब म्हणजे जे काय आपल्या महाराष्ट्र राज्यातील ज्या काही महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या त्यांनी सध्या राजीनामा दिला आहे. रुपाली चाकणकर ह्यांना कसं आहे थोडी लाज वाटायला पाहिजे होती. ते अशोक खरातला स्वतःचा गुरु मानतात आणि त्या गुरु मानणाऱ्या व्यक्तीने असा कांड केला आहे. ज्या प्रकारे ज्यावेळेस महिला त्याच्याकडे जे काय भविष्य म्हणजे विचारण्यासाठी यायच्या त्यावेळेस त्यांना वेगवेगळं जे काय पाण्यामध्ये वेगवेगळं गुंगीचं औषध देऊन त्यांना बेशुद्ध करायचा आणि त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारे अत्याचार करत होता. हे तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील, फोटो पाहिले असतील किंवा जे काही छोट्या छोट्या क्लिप्स आहेत ते सुद्धा तुम्ही पाहिले असेल. त्याच्याजवळ म्हणजे जवळजवळ 58 फायली आणि जे काही क्लिप्स आहेत व्हिडिओ ते त्याकडे आहेत. पण ही जे काही रुपाली चाकणकर आहेत हे कसं आहे, ह्यांना ज्या काही महिला आयोगाचं अध्यक्षपद ह्या खुर्ची त्यांना बसवलं होतं त्यावेळेस त्यांना एक आपल्या महाराष्ट्र राज्यातील त्यांना एक स्त्रियांना कुठेतरी त्यांना न्याय मिळण्यासाठी त्यांच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी त्यांना बसवलं होतं. उलट त्याच महिलेने किंवा त्याच अध्यक्षांना ह्या ज्या काही रुपाली चाकणकर आहेत ह्यांनी त्या व्यक्तीला कुठेतरी खतपाणी घालण्याचं म्हणजे प्रकार केला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जरी ही जे काही ते महाराष्ट्र महिला आयोगाचे जे काही अध्यक्ष असल्या त्यांनी सध्या राजीनामा दिला आहे वेगळं कारण सांगून. फक्त म्हणजे राजीनामा दिलं म्हणून ह्या सगळ्या गोष्टी थांबत नसतात किंवा प्रकरण थांबत नसतं. त्यासाठी कसं आहे, हे जे काही अशोक खरात आहे ह्यांनी ज्या प्रकारे त्यांनी म्हणजे हे केलं आहे, गुन्हा केला आहे, महिलांची फसवणूक केली, त्याच प्रकारे जर ह्या रुपाली चाकणकरचा त्यांचे सुद्धा जे काही अशोक खरात आहे त्यांचं ते पाय धुत होत्या. हे असले म्हणजे लाज वाटण्यासारखं यांचं काम आहे ह्या रुपाली चाकणकरांचं. तुम्हाला ज्या कामासाठी बसवलंय, तुम्ही एक संविधानिक पदावर आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ज्या कामासाठी बसवलंय ते तुमचं काम करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं कसं आहे, कुठंतरी महिलांचा सुद्धा किंवा आपल्या जनतेचा सुद्धा तुम्ही एक अपमान केला आहे. त्याच्यामुळं कसं आहे, तुम्हाला सुद्धा जे काही ह्या माणसाची साथ दिल्यामुळं कोठडीत ही केलं पाहिजे. कारण का ह्याच्यामध्ये दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे ह्याच्यामध्ये राजकीय लोक सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. आणि ह्या व्यक्तीचे ही जो काही भोंदूबाबा आहे हे एक चुत्या माणूस आहे. हे जे पार दिल्लीपर्यंत हे जे हात आहेत. काल परवा पेपरला आलं होतं, लोकसत्ताला आलं होतं की हे जे एक अमित शहा सोबत ह्याची एक म्हणजे भेट म्हणजे करण्याचं सुद्धा ठरलं होतं. ते भेट झाले का नाही म्हणजे ते अजून समोर आलं नाही, अजून समोर येईलच. कारण एक SIT स्थापन केल्यामुळे ती चौकशीत म्हणजे समोर येईलच. पण कसं हे जे काय राजकारणी लोक आहेत ते आपलं राजकीय भविष्य बघण्यासाठी काय हे ह्याच्याकडे जायचे आणि ह्याची जवळजवळ 200 कोटी रुपयाची संपत्ती आहे ह्याच्याजवळ, ह्या माणसाजवळ भविष्यवाणी सांगणारा. प्रकरणाची चौकशी होण्यासाठी कसं एक निष्पक्षपणे एक चौकशी करणारी समिती नेमणं गरजेचं आहे. तरच कुठेतरी आपल्या राज्यातील महिलांना न्याय मिळेल आणि ज्या ज्या महिलांवर अत्याचार झाला आहे, ज्या ज्या महिलांवर लैंगिक अत्याचार झाला आहे, त्यांचा छळ झाला आहे, त्यांची फसवणूक झाली, त्यांना कुठेतरी न्याय मिळेल. आणि कसं आहे, हे जे काही SIT स्थापन केली, जे काय सध्या ते तेजस्विनी सातपुते ह्यांना एक म्हणजे माझा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत जाईल का नाही हे किंवा नाही हे मी सांगू शकत नाही. पण त्यांना एक ह्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना सांगणं आहे की त्यांनी कसं आहे कुठलंही म्हणजे दबावाला बळी न पडता त्यांनी ही जी काही चौकशी ही त्यांनी
व्यवस्थित म्हणजे करतील असं म्हणजे आशा करतो, आणि केलीच पाहिजे, तरच कुठेतरी आपल्या महिलांना न्याय मिळेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे काही सध्या महाराष्ट्र जे काही महिला आयोगाचं जे काही अध्यक्षपद आहे ते सध्या खाली झाले, त्याच्यावर सुद्धा एका चांगल्या व्यक्तीची निवड करणं गरजेचं आहे, तरच कुठेतरी भविष्यामध्ये आपल्या जे काही महिला आहेत त्यांना न्याय मिळेल. जसं की मीरा बोरवणकर ह्या एक निष्पक्ष आणि निर्भीडपणे काम करणाऱ्या ह्या एक IPS अधिकारी होत्या, त्यांची सुद्धा नेमणूक केली तर आपल्या देशातील कुठेतरी महिलांना न्याय मिळेल, किंवा आपल्या राज्यातील. आणि ह्याच्यामध्ये जे काही राजकीय नेते आहेत त्यांचा सुद्धा खूप मोठा हात असल्याशिवाय हा व्यक्ती म्हणजे 200 कोटीची संपत्ती कमवू शकत नाही. ह्याच्यामध्ये अधिकारी सुद्धा आहेत. ही चौकशी जर कसं दबावाखाली जर झाली तर हे प्रकरण उघड होणार नाही. त्याच्यामुळं कसं आहे, आजकालचा म्हणजे इतिहास राहिला आहे की जे काही मोठमोठे राजकीय नेते आहेत त्यांना कधी म्हणजे जेलची हवा त्यांनी सहजासहजी खाल्ली नाही. क्वचित बोटावर मोजण्या इतकीच नेते त्यांनी गुन्हा केल्यामुळं सध्या ते जेलमध्ये आहेत, पण आज तर सध्या ते दिसत नाहीत. कसे बसे त्यांना बेल मिळते, ते बाहेर अगदी मन मोकळेपणाने हिंडतात. त्याच्यामुळं कसं आहे, अजून आपल्या देशातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आणि आपल्या जनतेची एक चूक म्हणजे आपली जनता भले असले जे काही बंधुबाबा आहेत जे भविष्यवाणीच्या नावाखाली वेगवेगळ्या प्रकारे फसवणूक करतात, लैंगिक अत्याचार करतात, तरी सुद्धा ते त्यांचेच पाय धुतात. असे आपल्या राज्यातील आणि आपल्या देशातील म्हणजे लोक आहेत. जो काय राम रहीम आहे, जे काही वेगवेगळे जे काही अशाच प्रकारे हे जे काही फसवणूक केलेली आहे तरी ते आज जेलच्या बाहेर आहेत. आणि परत असं आणि राम रहीम सुद्धा ह्याच प्रकारचा आहे, आणि त्याने सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये महिलांवर अन्याय अत्याचार केला आहे, त्याला सुद्धा जन्मठेप. त्याच्यामुळं कसं आहे, जे काय आपल्या देशातील असो किंवा राज्यातील हे सुद्धा म्हणजे लोक मूर्ख आहेत. कारण का असल्या शेवटी ते त्याच लोकांचे पाय धरणार, जे लोक आपले अन्याय करतात त्याच लोकांचे ते पाय धुतात आणि त्यांनाच आपलं गुरु मानतात. कुठेतरी कसं आहे, सुधारलं पाहिजे लोकांनी सुद्धा, किंवा ह्या गोष्टीवर सुद्धा विचार केला पाहिजे. कसं असतं, जे नशेब वगैरे काही नसतं, किंवा ही तुमची भविष्यवाणी कोणी ही काही सगळ्या गोष्टी खऱ्या नसतात. ज्याला त्या स्वतःचं भविष्य माहीत नाही तो काही इतरांचं भविष्य सांगणार किंवा काही इतरांचं भविष्य बघणार आहे. त्याच्यामुळे असल्या भविष्यवाणी वगैरे सगळ्या गोष्टी खोट्या असतात. त्यासाठी कसं आहे, कष्ट करणं आणि स्वतःचं म्हणजे भविष्य घडवणं हेच खरं नशीब असतं. त्याच्यामुळे बघूच आता जे काय हे जे काय अशोक खरातने जो काय कांड केला ह्याला कुठली शिक्षा होती, किंवा पुढे ह्याच्या बाबत काय घडते, किंवा ह्याला काय होतं हे आता येणाऱ्या काळामध्ये किंवा येणाऱ्या ह्याच्यामध्येच म्हणजे निष्पन्न होईल. ह्याच्या का रुपाली चाकणकर आहेत ह्या म्हणजे हे तर त्याचं पार हे करायचे, पाण्याने पाय धुवून पाय पुसत होते, पार हातात गळ्यात पार ह्यांचे पार फोटो आहेत रुपाली चाकणकरचे ह्यासोबत माणसासोबत. त्याच्यामुळं कसं आहे, फक्त ह्या प्रकरणामध्ये फक्त रुपाली चाकणकरलाच फक्त लक्ष करून किंवा टार्गेट करून ह्याच व्यक्तीला दोषी न धरता इतर जे काही राजकीय नेते आहेत ह्या व्यक्तीसोबत, कारण का हा अशोक खरात हा माणूस एकटा ह्या गोष्टी करू शकत नाही. ह्याच्या सोबत इतर सुद्धा राजकीय नेते असू शकतात, अधिकारी असो, ह्यांची सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे. आणि कसं आहे, जे काय ह्याच्यासोबत होते त्यांना सुद्धा सहआरोपी करून ह्यांच्या सुद्धा गुन्हा दाखल करून जो काही ह्यांच्यासोबत सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे, तरच खरंच आपल्या राज्यातील महिलांना न्याय मिळेल. त्याच्यामुळे तुम्हाला ह्याच्याबद्दल काय वाटतं, खरंच हे जो काय अशोक खरात आहे ह्याच्या खरंच एक चौकशी होऊन ह्याला जन्मठेप होईल का, किंवा खरंच ह्याच्या जो काय गुन्हा केला ह्याला खरंच शिक्षा होईल का, याबद्दल तुमचं काय मत आहे, तुमचं सुद्धा मत कमेंटमध्ये नक्की लिहा. खूप खूप धन्यवाद.